सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा 12 मार्च रोजी होणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा क्वेश्चन पेपर संपूर्ण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या प्रश्नपत्रिकेतील संपूर्ण प्रश्न आणि एक प्रश्न काळजीपूर्वक आणि व्यवस्थित अभ्यासा, कारण या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 70 ते 80% रिपीट होतील. म्हणून व्हिडिओला अपूर्ण न पाहता किंवा स्किप करून न पाहता पूर्ण जर पाहिला तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने 100% आणि भरपूर फायदा होईल. म्हणून व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून टाका, कारण येणारे व्हिडिओज म्हणजेच त्यांचे सोल्युशन्स आणि क्वेश्चन पेपर्स मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. म्हणून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. तर चला देर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधान लिहा. 5 गुणांसाठी प्रश्न आहे. पहिलं, स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्यांच्या अंडाच्या टिंबटिंब इतक्या मोठ्या संख्येच्या अपक्व अंडपेशी असतात. अ 1.2 दशलक्ष, ब 2 ते 3 दशलक्ष, क 2 ते 4 दशलक्ष आणि ड कोणतेही नाही. दुसरं, कुमारवयीन मुलामुलींमध्ये टिंबटिंब प्रवाह खूप जास्त असतो. अ शिक्षकांचा, ब वडिलांचा, क नातेवाईकांचा आणि ड समन्वयांचा. तिसरा प्रश्न पहा, टिंबटिंब हा प्राण्यामधील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. अ मृदुकाय, ब संधिपात, क रणधीर्य आणि ड चपटेकृमी. चौथा प्रश्न पहा, टिंबटिंब वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते. अ हायड्रोजन, ब नायट्रोजन, क मिथेन आणि ड ब्युटेन. पाचवं, जनुकीय परिशोषित बटाटे खाल्ल्यामुळे टिंबटिंब जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिशक्ती निर्माण होते. अ प्लेग, ब कॉलरा, क कुष्ठरोग आणि ड क्षयरोग. ब प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी प्रश्न आहे. पहा, तुम्हाला वेगळा गटात ओळखायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. अ शास्त्रीय कहाणी लिहा. कोणती 2 सोडायची आहेत 4 गुणांसाठी. पहिलं, क्रेब चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.
प्रश्न तिसरा पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणती 5 सोडायचे 15 गुणांसाठी? पहिलं, प्रगती, कोमगरी, मेंदू, बुद्धिमान मानव, ॲग्रीचा निसर्ग प्रभाव, पाण्याची संस्कृती आणि शेती. पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथा, पहा खाली प्रश्न सोडवा. कोणती एक सोडायचे पाठ होण्यासाठी? पहिलं, या कृती वजनाचे कोणते तंत्र वापरले आहे? दुसरं, या दोन तंत्रज्ञानाचा वर्णन थोडक्यात कळा. या तंत्रास कोणता फायदा होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, पहा पुढील विधानाचे स्पष्टीकरण लिहा. क्लोनिंग नंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजे मूल पेशी संशोधन होय. तर मग
विद्यार्थी मित्रांनो, इथे ही प्रश्नपत्रिका संपली. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तर हवी असेल तर या व्हिडिओला फक्त 500 लाईक करा. जर या व्हिडिओला 500 लाईक आली तर मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी संपूर्ण उत्तरासहित आणि त्वरित 12 तारखेपूर्वी बनवून टाकून देणार आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका.